इराण आणि अमेरिका युद्धाचा जागतिक फटका जो आहे तो बाजारपेठेवरती पाहायला मिळतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरं तर भारतामध्ये गॅस पुरवठा देखील कमी प्रमाणात होताना पाहायला मिळतो। त्यामुळे मुंबई आणि इतर देशामधल्या महानगर शहरांमध्ये खरं तर गॅस टंचाई जी आहे ती उद्भवलेली असल्याचं पाहायला मिळतंय। घरगुती गॅसमध्ये जवळपास 60 रुपयांची वाढ झाली आहे आणि त्यानंतर जे कमर्शियल गॅस सिलेंडर आहे त्याच्यामध्ये देखील 100 रुपयांपर्यंतची वाढ जी आहे ती झालेली असल्याची पाहायला मिळते। सध्या आपण भायखळा येथील भाजी मार्केटमध्ये आहोत। या ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात जे ग्राहक आहेत ते या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी येत असतात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विक्रेत्यांची संख्या आहे, अडते आहेत, दलाल आहेत, या सगळ्या बाजारपेठेतून काम करत असतात। आपण काही या ठिकाणी विक्रेते आहेत जे या भाजी मार्केटमध्ये गेल्या वर्षानुवर्षे काम करतात, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, तुमचं नाव काय? गेल्या किती वर्षांपासून या भाजी मंडईमध्ये तुम्ही भाजी विक्रेते म्हणून काम करता? माझं नाव संतोष कापरे. मला जवळजवळ 40-42 वर्ष मार्केटमध्ये झालं. खरं तर आता इराण आणि अमेरिका या युद्धाचा फटका जो आहे तो दिवसेंदिवस ज्या बाजारपेठांना बसताना पाहायला मिळतोय। भाजी मंडईमध्ये सध्या या सगळ्या युद्धाचा काही फटका बसला आहे का? भाजी या मार्केटमध्ये आमच्याकडे जी हॉटेल लाईन, जे फुटपाथची गिरायकं होती, एकतर फुटपाथ 8-15 दिवस झाले बंद केलं. जे 5 किलो 10 किलो माल घेणारे ते सुद्धा आता येत नाही. आणि त्यात या गॅसचा लफडा, गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे हॉटेल लाईन बी आता ठप्प झालेली आहे. हॉटेल लाईनची जी गिरायकं होती ती बी बंद झालेली आहे. तर खूप जास्त परिणाम झाले. पूर्ण मार्केट खाली दिसते तुम्हाला. काही एवढी गर्दी, सकाळच्या पारी एवढी गर्दी असायची, पण पूर्णपणे आता गिरायकं नाही आहे, काही नाही, पूर्ण माल तसंच पडून आहे. जी खरं तर किती हॉटेलांना तुम्ही माल टाकत होता, आता सध्या किती हॉटेलांकडनं तुम्हाला मालाची मागणी येते, भाजीपाल्याची मागणी? नाही, आमच्याकडं जवळजवळ 30 एक हॉटेल आहेत, पण 30 हॉटेलमध्ये आता सध्या 4-5 हॉटेलांना माल जातो. बाकी हॉटेलं सर्व पूर्णपणे बंद आहे. गॅसच नाही, बाटला नाही, काही कारणामुळं हॉटेलं बंद ठेवलेली आहेत त्यांनी. तर पण हा सगळा नाशवंत माल आहे, ही सगळी भाजी आहे, शिमला मिरची असेल किंवा वांगी असेल, फरसबी असेल, ही सगळा नाशवंत माल आहे। हा जवळपास 2 ते 3 दिवस एवढा टिकू शकतो, हा एवढा माल आहे, परंतु हा माल नाशवंत आहे सगळा। पूर्ण माल नाशवंत आहे ना. आज आज नाही खपला, दुसऱ्या दिवशी फेकूनच द्यावा लागतो. काही फायदा होत नाही, त्याचा नुकसानच आहे सगळं. आणि अजून तर 10-15 दिवस ते बोलले गॅस सिलेंडरच्या टाक्या भेटणार नाही, पूर्णपणे नुकसानच होईल. परंतु किती आर्थिक फटका किती तुम्हाला बसला आतापर्यंत? किती लाखांचं तुमचं नुकसान वगैरे झालं? भरपूर चाराने सुद्धा माल खपत नाही. 1,00,000-1.5 लाखाचा माल आणायचा, 10 ते 15 हजार रुपये व्यापार होत नाही. सगळं हॉटेल लाईनमुळे पूर्ण पूर्ण ठप्प झालेलं आहे. ही कधीपासून तुम्हाला परिस्थिती उद्भवली? हे 2-4-5 दिवसापासून हे असं चाललेलं आहे. पूर्वी कितीचा माल घ्यायचा, किती माल तुम्ही घ्यायचा आणि आता किती तुम्ही माल घेताय सध्या ग्राहक नसल्यामुळे? आम्ही लाख, सव्वा लाख, 1.5 लाखाचा माल रोजच्या रोज व्हायचा. आता माल 20 आणि 30 हजाराचा माल खपत नाही. एवढा फटका बसलेला आहे. आणि त्यात भाज्यांचे रेट बी आता हे शिमला झालं 60 आणि 70 रुपये किलो झाली, भेंडी झाली 50 रुपये 60 रुपये किलो झाली. त्याला मार्केट गिरायक नाही. लिंबू 4 आणि 5 रुपये लिंबू झाले. घ्यायला इथं हॉटेल लाईनचं कोणी सुद्धा नाही. गिरायक दिसतं का पूर्ण मार्केट मोकळं दिसतं. भाज्यांचे भाव हे वधारलेत की कमी झाले? नाही, काही भाज्यांचे बाजार वाढलेले आहेत, काहींचे कमी आहे. त्यालासुद्धा गिरायक घ्यायला नाही आहे इथे. पूर्ण मार्केट खाली आहे. जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये सध्या माल घ्यायला कोणी नाहीये। काय मार्केटची परिस्थिती आहे? गेल्या किती वर्षांपासून इथे काम करतात? नाही, हे युद्धाचा इफेक्ट आहेच आहे शेवटी. कारण ग्राहकांना देखील बाहेरचे धंदे देखील बंद झालेले आहेत. खाणारा गिरायक देखील विचार करतं असं आहे. आणि आता उन्हाळा असल्यामुळं माळ्यांची आवक बी कमी झालेली आहे. हॉटेल व्यावसायिक सध्या गॅस कमतरतेमुळे हॉटेल बंद करतात आहेत। तुम्ही किती हॉटेलांना माल टाकत होता, भाजी सप्लाय करत होता? हां, नाही, आमचं होतं थोडक्यात लिमिटेडमध्ये होतं, परंतु सगळ्या धंद्यावर परिणाम झालेला आहे असं. कारण गॅस नसल्यामुळं छोटे धंदे बंद झालेले. तर कमर्शियल गॅसेस नसल्यामुळे गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे सगळा फटका बसताना पाहायला मिळतं। तुमचं नाव काय आणि गेल्या किती वर्षांपासून तुम्ही या भाजी मार्केटमध्ये काम करता? 25 वर्ष होत आलं. नाव काय तुमचं? नितीन डोके. आता सध्या मार्केटची परिस्थिती काय आहे? युद्धाचा फटका मार्केटला बसला? युद्धाचा फटका बसल्यामुळं मार बसलाय मार्केटला. भाजी मार्केटमध्ये त्याच्यामुळं मार बसला. ट्रान्सपोर्ट वाढलंय, सगळं महागाई वाढत चालली. आणि काय गिरायक मेन नाही.
गिराईक किती ते किती वाजेपर्यंत असतात या सगळ्या मार्केट? सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत चालतं मार्केट, पण गिरायकच नाही आहे, पूर्ण धंदे स्टॉप झाले. ह्या सगळ्या ह्या तुम्ही जे काही सांगतायत की भाववाढ वगैरे झाली आहे, भाज्यांच्या दरांमध्ये मोठ्या वाढ झाली आहे का काही? नाही, भाज्यांच्या दरामध्ये नाही वाढलं आहे, ते स्थिरमध्ये चालू आहे. किती हॉटेलला सध्या गॅस पुरवठा होत नाहीये? पुरवठा कमी आहे आता, हॉटेलच्या ऑर्डर कमी झाल्या भरपूर. तुम्ही किती हॉटेलला तुम्ही भाजीपाला सप्लाय करता? हॉटेलला आता मी 6 हॉटेलला माल टाकीत होतो, पण आता त्याच्यात 4च हॉटेल चालू आहे, 2 हॉटेल बंद झाले. कुठल्या विभागातले हे सगळे हॉटेल? कुलाबामधले 2 आहेत आणि दादरमधले आहेत 4. आपण पाहिलं तर कुलाबा आणि दादर परिसरामधल्या सगळ्या हॉटेलला या सगळ्या भाजी मंडईतून भाजी सप्लाय होत होता, परंतु आता हॉटेलमध्येच गॅस पुरवठा जो आहे तो होत नसल्यामुळे कुठेतरी हॉटेल व्यावसायिकांना आपलं हॉटेल बंद करावं लागतंय आणि त्यातच हा सगळा फटका जो आहे, आर्थिक फटका जो आहे तो भाजी मंडईला सुद्धा बसताना पाहायला मिळतोय. भायखळा भाजी मंडईतून खरं तर मुंबईमधल्या अनेक हॉटेल्सला इथूनच भाजी सप्लाय जो आहे तो होत असतो आणि हेच जे काही भाजी विक्रेते आहेत हे स्वतःहून सगळा भाजीपाला जो आहे तो हॉटेलपर्यंत घेऊन जात होते, परंतु आता हॉटेलमध्येच गॅस नसल्यामुळे एकमेकांवरती अवलंबून काम करणारे ही सगळी चैन जी आहे ती आता सध्या कोलमडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजी विक्रेत्यांकडे काहींकडे 6 हॉटेल होते, काहींकडे 30 हॉटेल होते, त्यापैकी निम्म्याहून हॉटेल जे आहेत ते सध्या बंद पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात आहेत. त्यामुळे आम्हाला खूप मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते होताना पाहायला मिळतं आहे. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या सर्व भाजी विक्रेत्यांकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.